काँग्रेस मूलभूत सुविधा तर पुरवणार जनतेच्या दारी, त्याहून जनतेच्या कल्याणकारी योजना आम्ही राबवून दाखवणार. काँग्रेसचे युवा नेते शहेबाज मणियार यांनी उपस्थित जनसमुदायाला केले आश्वासित. निलंगा नगरपालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली असून काँग्रेसच्या वतीनं शहराच्या विकासासाठी, जनतेच्या सेवेसाठी नवनवीन संकल्पना घेऊन जनतेच्या दारापर्यंत घेऊन जात आहेत. पालिकेच्या माध्यमातून काँग्रेस जनतेला मूलभूत सुविधा तर देणारच, त्याहून अधिक युवकांसाठी क्रीडांगण, महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवून आपल्या बहिणींना आधार देणं, सार्वजनिक ठिकाणी ग्रंथालय, लायब्ररी उभा करणार, दर महिन्याला प्रत्येक प्रभागात जनता दरबार भरवणार आणि त्याचप्रमाणे समस्या मार्गी लावणार. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांचा संपूर्ण कर माफ करण्यात येणार असून दर दिवशी पिण्याचं शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे युवा नेते शहेबाज मणियार यांनी हजरत निजामुद्दीन दर्गा येथे आयोजित हजारोच्या संख्येने जनसमुदायाला शब्द देत आश्वासित केला आहे. एक नवीन पहाट, एक नवीन सूर्य आणि जनतेला आजचे दिन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून येणार. जनतेने मतदान स्वरूपी आशीर्वाद देऊन जनसेवा करण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ द्यावी अशी विनंती या सभेतून करण्यात आली. निलंगा शहराची जी नगर परिषदेची निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये प्रचारासाठी हमीदभाईंच्या आणि आमचे जेवढे उमेदवार आहेत नगरसेवकाचे, या सर्वांच्या प्रचारासाठी मी इथं आलेलो होतो. आणि सर्वप्रथम इथं जे मला जाणवलं की ज्या नागरिकांसाठी ज्या मूलभूत समस्या आहेत, रस्ता असेल, नाली असेल, पाणी असेल, लाईट असेल, तर या सगळ्या गोष्टींच्या सुविधा या निलंगाकरांना आजपर्यंत भेटलेल्या नाही आहेत. इथे जे उमेदवार होते पूर्वीचे, त्यांनी मागचा 5 वर्षाचा कार्यकाळ आणि 4 वर्षाच्या प्रशासकाचा कार्यकाळ, एवढा कार्यकाळ भेटूनसुद्धा त्यांनी निलंगाकरांना हव्या त्या सुविधा त्या दिलेल्या नाही आहेत. इथं रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे, नाल्या व्यवस्थित नाही आहे, पथदिवे इथं लागलेले नाही आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये इथं भ्रष्टाचार झाल्याचं आम्हाला दिसून आलेलं आहे. त्यामुळे आजच्या सभेमध्ये जी लोकांनी आम्हाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे ते बघता मला व्यक्तिशः असं वाटतं की इथं बदल होणं निश्चित आहे. आणि काँग्रेस जी की नेहमीच काँग्रेसचा हात हा गरिबांच्या साथ राहिलेला आहे आणि काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे जो तळागाळातील आणि प्रत्येक जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालणार आहे. मग तो हिंदू धर्माचा असो, मुस्लिम धर्माचा असो, ख्रिश्चन असो किंवा विविध जाती असतील, मातंग असतील, आमचे आंबेडकर बांधव असतील, प्रत्येक जाती धर्माला न्याय देणारा आणि संविधानानुसार चालणारा पक्ष जर भारतामध्ये कोणता असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. आणि आम्ही ज्याप्रमाणे आमच्या जाहीरनाम्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की सामान्य जनतेला ज्या गोष्टींची आवश्यकता असेल, म्हणजेच इथं CCTV असतील, नाली, रोड, पाणी, लाईट हे तर आहेच, पण या व्यतिरिक्त कचऱ्याचा प्रश्न असेल, कचरा विल्हेवाटीचा प्रश्न असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, तर हे जेवढे काही सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. सोबतच या व्यतिरिक्त विकासाची एक नवी संकल्पना, म्हणजे फक्त कॉन्क्रीट ओतणे हा विकास आमच्यासाठी नाही आहे, तर विकासाचे विविध आयाम जे असतील, रोजगार असेल MIDCच्या माध्यमातून, शिक्षण म्हणजे चांगलं शिक्षण आम्हाला उपलब्ध करून द्यायचं आहे, आरोग्याच्या विविध सुविधा असतील, आरोग्याच्या शासनाच्या योजना असतील, त्या आम्ही कशा पद्धतीनं तळागाळापर्यंत पोचवू यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सोबतच आमच्या ज्या महिला आहेत त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून असू द्या किंवा छोटे छोटे लोनच्या माध्यमातून असू द्या, आम्ही त्यांच्या हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून महिलांना देखील राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये आम्हाला समाविष्ट करता येईल. सोबतच तरुणांचा देखील मोठा प्रश्न आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहे, त्यांना अभ्यासासाठी जागा नाही आहेत, त्यांना खेळण्यासाठी क्रीडांगणं नाही आहेत, तर आम्ही इंडोर आउटडोअर स्टेडियम पण बनवण्याचा इथं प्रयत्न करू. सोबतच त्यांना रोजगार निर्मितीसाठी MIDCचा प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि इथल्या MIDCमध्ये फक्त मंगल कार्यालय नसून नियमितपणे कंपन्या कशा येतील, मॅन्युफॅक्चरिंगचे युनिट्स कसे लागतील आणि इथल्या स्थानिकांच्या नागरिकांच्या हाताला रोजगार कसा भेटेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्या विकासाचा अजेंडा हे सर्वसमावेशक असेल, सर्व जाती, धर्म, पंथ, संप्रदाय यांना सोबत घेऊन चालणारा असेल आणि निलंग्याला खरंच एक विकासाभिमुख चेहरा जे आहे ते हमीदभाईंच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि या माध्यमातून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.